नमस्कार मित्रांनो, मी वैद्य गजानन वडजे गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। गुरुकृपा आयुर्वेद पुणे आणि नांदेड। मी आज तुम्हाला पंचकर्मातील विरेचन ह्या पंचकर्माबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर हा पंचकर्म उपक्रम कशासाठी केला जातो? मुख्यतः विकृत पित्तासाठी केला जातो, जे की शरीरामध्ये आपल्या निसर्गतः शरद ऋतूमध्ये ते वाढलेलं असतं। आणि यामध्ये काय होतं तर विकृत पित्त वाढतं, त्याबरोबर ते विकृत झालेलं पित्त हे रक्ताला सुद्धा दुष्ट करतं आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला त्वचेवरती दिसतात, अर्ली एजिंग होण्यासाठी दिसतं, केस पिकण्यासाठी दिसतात, मुखदूषिका आहे, या सर्व आजारांमध्ये हे पित्त त्रासदायक ठरतं। तर यामध्ये आपण मुख्यतः काय करतो, हे वाढलेलं पित्त हे जुलाबावाटे बाहेर काढतो। यामध्ये साधारणतः जुलाब ह्या 6 ते 20 पर्यंत करून घेतले जातात। तर हे कसं केलं जातं तर ह्या सर्व करण्यासाठी एक प्लॅन प्रोसेस असतं। यामध्ये वैद्य रुग्णाचं बल, वय, काळ, ऋतुमान ह्या सर्व गोष्टींचा विचार करतो, रुग्णांच्या वेगवेगळ्या तपासण्या करतो, रुग्ण त्या गोष्टीसाठी फिट आहे का हे बघतो आणि त्यानंतर मग विरेचनाचा प्लॅन ठरवला जातो। आणि यामध्ये मुख्यतः काही रुग्ण हे अनफिट असतात, तर त्यांना आपण विरेचन शक्यतो देण्याचं टाळतो। जर देण्याची गरजच पडली तर मग तो वैद्य ठरवतो की कशा प्रकारे द्यायचं, किती मात्रेत द्यायचं आणि मग त्याचा फायदा काय होणार आहे। आणि ह्या सर्व प्रोसेस मध्ये रुग्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्व दक्षता ही वैद्य घेतो। आणि ही सर्व प्रोसेस प्रक्रिया ही हॉस्पिटल मध्येच करायची असते, की घरी कुठल्याही प्रकारच्या पंचकर्माच्या प्रक्रिया करायच्या नसतात। तर यामध्ये काय सुरुवातीला काय केलं जातं तर आपण सुरुवातीला 5 दिवस स्नेहपान देतो। त्यामध्ये मुख्यतः वाढत्या प्रमाणात स्नेहपान म्हणजे सकाळी घृतपान करायला सांगतो, त्यानंतर सायंकाळी 5 दिवस अभ्यंग आणि स्वेदन या 2 गोष्टी केल्या जातात। याचा फायदा काय होतो तर सर्वांग स्त्रोतस हे मृदू होतात, स्त्रोतस मोकळे होतात आणि दोष बाहेर पडण्यास म्हणजे जे काही विकृत पित्त आहे सर्व दोष स्त्रोतस मोकळे झाल्यानंतर, मृदू झाल्यानंतर ते कोष्ठात येऊन गुदद्वारा वाटे बाहेर काढण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते। तर विरेचनाचे फायदे काय आहेत? विरेचनात द्यावं कोणाला तर ज्यांना जमाचा त्रास आहे, फंगल इन्फेक्शनचा त्रास आहे, सोरायसिस आहे, मुखदूषिका म्हणजे पिंपल्स आहेत किंवा अर्ली एजिंग आहे, स्किन टॅनिंग आहे, लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत, कावीळ आहे, मुतखडा आहे, मूळव्याध आहे, अशा सर्व रुग्णांना आपण विरेचन हा उपक्रम शरद ऋतूत करून घेतो। आणि दुसरी गोष्ट, हे सर्व आजार नसताना सुद्धा ज्यांना स्वस्थ राहायचे किंवा ज्यांना फिट राहायचे अशा स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा दरवर्षी आपण हा उपक्रम करून घ्यावा। याचं कारण असं सांगायचं कारण असं आहे की ऍज अ मेंटेनन्स म्हणून आपण दर ऋतू बदलल्यानंतर पंचकर्म करणं खरंच गरजेचं आहे। त्यामध्ये मग विरेचन असेल, बस्ती असेल, वमन असेल, रक्तमोक्षण असेल, ह्या सर्व गोष्टी कराव्यात। योग्य वेळेत हा जर उपक्रम करून घेतला तर होणारे आजार किंवा झालेले आजार बरे होण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते। तमकेतू विरेचने म्हणजे ज्यांना तमक श्वास आहे, हे शास्त्रात वर्णन केलेलं आहे की ज्यांना तमक श्वास आहे म्हणजे की रात्रीच फक्त दम्याचा त्रास होतो, अशा रुग्णांमध्ये विरेचन हे सर्वोत्तम उपक्रम आहे। त्यानंतर तुमचे लिव्हरचे वेगवेगळे आजार असतील, लिव्हर सिरोसिस असेल किंवा लिव्हरचे कुठलेही प्रॉब्लेम असू देत किंवा कावीळ आहे वाढलेला, यामध्ये सुद्धा आपण विरेचन चांगल्या प्रकारे देऊ शकतो आणि त्याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होतो। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीवंध्यत्व। यामध्ये ज्यांचे IUI, IVF किंवा PCOD अशा रुग्णांना जर या कारणांमुळे IUI, IVF फेल गेले असतील, नंबर ऑफ IUI, IVF फेल गेले असतील, अशा रुग्णांमध्ये विरेचनाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि लवकर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मदत होते। त्यानंतर PCOD असेल, स्थौल्य आहे म्हणजे प्रमाणापेक्षा वजन वाढलेलं आहे, अशा रुग्णांमध्ये सुद्धा विरेचन खूप चांगल्या प्रकारे कार्य करतं। त्यानंतर शुक्रदोष असतील, अशा रुग्णांना सुद्धा विरेचन दिल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचे फायदे झालेले दिसून येतात। हल्लीच्या काळात बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे किंवा वाढत्या स्ट्रेसमुळे आपल्याला काय दिसून येतं तर अर्ली एजिंग दिसून येतं, म्हणजे कमी वयामध्ये केस पिकणे, केस गळणे, त्वचेचा कलर बदलणे आणि सुरकुत्या पडणे त्वचेवरती, ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात। तर हे याचा संबंध खूप मोठ्या प्रमाणात पित्ताशी आहे। भ्राजक पित्त हे त्वचेचं स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी महत्वाचं काम करत असतं। पित्ताचे 5 प्रकार आहेत, त्यातलं भ्राजक पित्त हे त्वचेसाठी विशेषतः खूप महत्वाचं आहे। तर लिव्हर हे असं एक ऑर्गन आहे, त्यामध्ये पित्त आणि रक्त
या दोन्ही गोष्टी आश्रयाशी संबंधाने राहतात आणि विकृत गोष्टी जर बाहेर पडल्या तर ते प्राकृतपणे व्यवस्थित काम करून त्यांचं प्राकृत काम करण्यासाठी म्हणजे अर्ली एजिंग जी आहे ती व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी हे विरेचनाचा खूप मोठा फायदा आहे. हा तर दुसरं महत्वाचं म्हणजे विषबाधा. विषबाधा ही बऱ्याच प्रकारे होऊ शकतं. अन्नातून होतं, पाण्यातून होतं किंवा काही कीटक चावल्यानंतर, सर्पदंश झाल्यानंतर किंवा कुत्रा चावल्यानंतर असे काही विष आहेत जे की आपल्याला दुसरे उपचार घेऊन ते बरे होतात. पण बरेच विष हे कायमस्वरूपी रक्तामध्ये तसेच त्या स्तब्ध असतात. तर असे विष बाहेर काढण्यासाठी विरेचन हा खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. यामध्ये विषबाधा होऊन गेली असेल तर अशा रुग्णांना जर विरेचन दिलं तर त्याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रुग्णामध्ये दिसून येतो. बऱ्याच वेळेस केमो आणि रेडिएशन दिल्यानंतर रक्तातील पूर्ण शरीरातील उष्णता वाढतं. केमो आणि रेडिएशन नंतर रुग्णाच्या त्वचेची अवस्था तर खूपच बिघडलेली असते. रुग्ण ओळखायला सुद्धा येत नाही. बऱ्याच वेळेस केस पूर्ण गळून गेलेले असतात. अशा वेळेस हे विकृत झालेलं पित्त, त्यानंतर पित्ताने केलेली रक्ताची दृष्टी, तर ह्या सर्व गोष्टींना आपण विरेचना वाटे बाहेर काढलं तर ते खूप चांगल्या प्रकारे कॅन्सर रुग्णामध्ये आपल्याला त्याचे खूप चांगले फायदे दिसून येतात. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर गुरुकृपा आयुर्वेद YouTube चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.